श्री स्वामी समर्थ. डॉक्टर राखी आज शनिवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. आजचा शनिवार आहे 31 जानेवारी 2026. हा शेवटचा ह्या महिन्याचा जानेवारी महिन्याचा तारीखही आहे आणि शनिवार आलेला आहे. तर आपल्याला आज सूर्याला जल दिलेला आहे. गणेशजीला दुर्वा फुल आले. आज न विसरता आपल्याला पिंपळाच्या झाडाच्या इथे जल वाहायचं आहे. ते जलामध्ये थोडस काळी तीळ घालायचे आहेत आणि अर्पण करायचं आहे. संध्याकाळी तिथे दिवा लावायचा आहे. तुळशीच्या इथे दिवा लावायचा आहे. शंकराच्या पिंडीवर काळी तीळ अर्पण करून ओम शनी शन्याय नमोचा तुम्ही जप करायचा आहे. 11 वेळा, 21 वेळा, 51, 108 वेळा जसं तुम्हाला जमेल तसं. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला काळ्या वस्तूंमध्ये काहीतरी दान करता आलं तर खूपच चांगलं. कोणाला छोटे ब्लँकेट्स द्या किंवा कोणाला चप्पल द्या. आज शनिवार आहे. दानाचं महत्व खूप मोठं असतं. आपल्या पितृंसाठी ही खूप महत्वाचं असतं. तर काळे तिळाचे लाडू किंवा असं काही नाही जमलं ना, ब्लॅक टी, ब्लॅक कोल्ड ड्रिंक असं दिलं तरी चालेल. चहा वगैरे दिलेला खूप चांगला. गुळाच्या वस्तू, गुळामध्ये गुळाच्या वस्तू पदार्थ वगैरे तुम्ही द्या. गाईला गुळ घाला, गुळ खायला द्या, चारा खायला द्या. तर अशा प्रकारे आपण आज करू शकता. आज काही नाही तरी आहे ना, तुम्हाला एकदा तरी शनी मंदिर असेल जवळपास किंवा मारुती मंदिर असेल तिथे जाऊन एक नारळ ठेवून या. श्रद्धा भावाने एक नारळ अर्पण करा आणि आपल्या नवीन ह्या वर्षाचा हा दुसरा महिना उद्यापासून सुरू होत आहे 1 फेब्रुवारी आणि ती पण खूप मोठा दिवस आहे. रवी पुष्प नक्षत्र आहे आणि हा दिवस मोठा मानला जातो. म्हणून आज एक शनी देवाला आणि हनुमंताच्या इथे नारळ अर्पण करून सगळ्या अजून शुभ चांगल्या गोष्टी होऊ दे याची प्रार्थना करा. हनुमान चालीसा वाचायला विसरू नका. दिवा लावताना दारामध्ये जेव्हा दक्षिणेला दिवा लावा, तुळशीच्या तिथे दिवा लावा, आपल्या देवारात दिवा लावा. आपण जिथे पाणी ठेवतो त्या पाण्याच्या इथे तुम्ही नक्कीच आज दिवा लावा. अशा प्रकारे 4-5 ठिकाणी तुम्ही 5 ठिकाणी जर दिवे लावले घरामध्ये तर घरामध्ये चांगलं तेज येतं आणि लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होते. त्याचप्रमाणे संध्याकाळी दिवे लावल्यानंतर विष्णू सहस्त्रनाम लावा. टीव्हीवर लावा, मोबाईलवर लावा. जर तुम्हाला बोलता यायचं तर मोठ्याने बोला. म्हणजे चारी आपल्या वास्तूंना, चारी भिंतींच्या कोपऱ्यांना ते तुमचा आवाज गेला पाहिजे. ज्याच्याने वास्तू प्रसन्न होते. आणि विष्णू सहस्त्रनाम खरंच असा एक चांगला उपाय आहे. जो रोज तुम्ही तुमच्या घरामध्ये संध्याकाळी लावला तर तुमच्या वास्तूमध्ये एक प्रसन्नता निर्माण होते आणि एक पावित्र्यता आणि एक तेजसपणा निर्माण होतो, ज्याच्याने ती प्रफुल्लित होऊन ती वास्तू तुम्हाला द्यायला सुरुवात करते चांगल्या गोष्टी. तर नक्कीच हे उपाय करा. श्री स्वामी समर्थ.